नमस्कार मित्रांनो, मी गणेश साळकर फ्रॉम म्युझिशियन गणेश. आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. तर मित्रांनो, आज आपलं काम आहे जोगेश्वरीला हब मॉलच्या समोर महानंदा दूध फॅक्टरीच्या आसपासच आहे. तर आता आपल्याला निघायचं आहे. इन्स्ट्रुमेंट वगैरे सगळं ठेवून झालो आहे. लग्नाच्या वरातीचा आपल्याला कॉल आहे. तर इन्स्ट्रुमेंट टेम्पोमध्ये सगळे भरून त्यानंतर मग आलो तयारी करायला, कारण की गरमी चालू आहे, घामाने पूर्ण भिजायला होतं. त्यामुळे अगोदर इन्स्ट्रुमेंट भरले टेम्पोमध्ये आणि त्यानंतर मग आलो ड्रेस कोड चेंज करायला. मित्रांनो, तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे की आपल्या मोर्या बीट्सला सर्वात मोठा असा धक्का बसला आहे. तो म्हणजे आपल्या मोर्या बीट्समधला मेंबर, आपला फॅमिली मेंबर निलेश बारे, त्याचं ट्रेन ॲक्सिडेंटमध्ये निधन झालं. तर आम्हाला सर्वांनाच खूप मोठा धक्का बसला आहे. तर कारण की तो ज्यावेळी आपण मोर्या बीट सुरुवात केली 2014-2012च्या आसपास, त्यावेळी 2 ते 3 महिन्यातच निलेश बारे आणि अमित राळे दोघं पण जॉईंट झाले होते. आणि त्यातून निलेश बारेचं 15 तारखेला त्याचं ट्रेन ॲक्सिडेंटमध्ये निधन झालं. तर आम्हाला सर्वांना खूप धक्का बसला आहे त्याचा. तर आम्हाला असं वाटतच नव्हतं की निलेश बारेचं असं काय झालं आहे. कॉल वगैरे आले आम्हाला, त्यावेळी आम्हाला समजलं. आम्ही स्वतः सगळेजण शॉक झालो की असं नाही होऊ शकत. पण त्याची वेळ होती, त्याचं ते सगळं झालं. ट्रेनमध्ये ॲक्सिडेंट झालं, त्याला ट्रेनचा धक्का बसला मागून. तर असा विषय झाला आहे. मोर्या बीट्सतर्फे तुने भावपूर्ण श्रद्धांजली. तू जिथे कुठे असशील खूप शांत असशील आणि तुझ्या आत्म्यात चिरशांती लाभो अशी ईश्वराचरणी प्रार्थना करतो. आणि आजची आपली पहिलीच ऑर्डर आहे निलेश बारे गेल्यानंतर. आणि आपल्याला अजून एक ऑर्डरसुद्धा आलेली, पण ती नशीब ट्रान्सफर झाली मे महिन्यामध्ये, नाही तर आम्हाला ती ऑर्डर कॅन्सल करावी लागत होती. पण आता निलेश बारे आपल्या ब्लॉगमध्ये दिसणार नाही यापुढे. अगोदरच्या ब्लॉगमध्ये खूप जणांनी बघितलंसुद्धा आहे त्याला. तर हौशी आणि एकदम जिद्दी मुलगा होता आणि हसत खेळत असायचा, काय आपल्या ब्लॉगमध्ये सुद्धा मस्ती करायचा. ऑर्डर म्हटली की एकदम खुश आनंदित असायचा एकदम. तर बघू आता यापुढे कसं सगळं घडतंय. तर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपले सर्व व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. तर आता टेम्पो सोडतोय. तर त्या अगोदर आपल्या म्युझिशियन गणेश फॅमिलीतर्फे निलेश बारेला भावपूर्ण श्रद्धांजली एक छोटासा व्हिडिओ क्लिप मी त्याचा ॲड करतोय, तो बघा आणि त्यानंतर आपण डायरेक्ट टेम्पोमध्ये जाऊन भेटू. तर चला आता आपण निघालो आपला टेम्पो. आज मी बाईकवर आहे प्रथमेश बरोबर. प्रथमेशची हॉट नाईट. आपण निलेला खूप मिस करणार मित्रांनो. तर पब्लिक आपण निघालोय. आपला टेम्पो थांबलाय फक्त, कारण की इथे पुढे थांबलाय बॅटरीवाल्याच्या इथे, त्याच्याकडून इन्व्हर्टर घ्यायचं आहे. हा बघा, मोठू वाघ बनून आलाय. वाघ MGची धावपळ बघा, बिचारा मशीन घेऊन धावतोय. बापरे, काय आहे धपकान घातला. क्रेट तुटला तर तू गेलास कामातून. मग हा टेम्पोत फुल खचाखच भरलाय. 3 रोटाचा सेटअप आहे म्हणून. चला आपण जाऊया बाईकवर. धनाजी बाय चल बाय. हा घेतलं.
चला आपण निघालोय फायनली आणि आता डायरेक्ट लोकेशनवर जाऊन भेटूया. विश्राम भाई शायनिंग मार रहा है. मयूर हळद टाकून आलाय भावाची. डायरेक्ट लोकेशन. तर आपण पोचलोय लोकेशनवरती. वनराय कॉलनीमध्ये तर उभी आहे, पण इथून आता पुढे कसं जायचं ते आम्हाला पण माहिती नाही. टेम्पो येतोय. आम्ही आरे कॉलनीतून आलो म्हणून आम्ही सुटलो आणि आपला टेम्पो फसला जोगेश्वरी लाईनला. तर आता त्या लोकांनी पण आय थिंक राईट मारला आहे. ते लोक 5-10 मिनटामध्ये येतील. हायवेला तर ट्रॅफिक जाम आहे आणि आम्ही चुकून पुढे गेलो. आरे कॉलनीतून आलो, लेफ्ट मारायचं चुकून आम्ही राईट मारला. तर आता इथे ओबेरॉय मॉलला गेलो. हां, तर कन्फ्युजन झालेलं आणि आता सॉल्व झालं आहे. ते लोक येत आहेत, त्यांनी थांबायला सांगितलं. तर इथे थोडा वेळ थांबूया आणि नक्की इथे डिसाईड करू मग गणाजी आल्यावरती की कोणत्या बिल्डिंग साईडला जायचं आहे, की इथूनच आपल्याला सेटअप करून आतमध्ये वाजवायचं आहे. ते गाईज माझ्यासोबत एक स्कॅम झाला. प्रथमेश इकडे उभा आहे आणि मी MG बरोबर फोनवरती बोललो आणि आहे ना, मला वाटलं प्रथमेश तिकडेच उभा आहे. मी त्याला अरे चाल ना यार असं हाताला धरून वळलं जोरात. तो माणूस मला असं करतो की अरे क्या हुआ. मी बोललो अरे सॉरी बोललो सॉरी, मला वाटलं माझा मित्र आहे. पोलीस ठाणे वनराई. हां ठीक आहे, चल आपल्याला वडापाव घ्यायला जायचं आहे. हां भेटलं आपल्याला, कॉलनी भेटली. हां चल. तर ना तो माणूस मला म्हणतो अरे काय झालं तुला. मी बोललो सॉरी मला वाटलं प्रथमेश माझा मित्र आहे म्हणून मी त्याला असं खेचलं. मी MG बरोबर ॲक्च्युली फोनवरती बोलत होतो. तर आता जाऊया वडापाव घ्यायला आपण. तो माणूस अजून तिथेच उभा आहे त्या गाडीच्या मागे. हा बघा, हा माणूस आहे तो. तर आपला टेम्पो पण आला आहे आणि आता आपण आलो आहे नाश्ता घेऊन. फटाफट नाश्ता करूया. आपल्या हातगाड्या पण आहेत. पहिला रोटोचा सेटअप आहे, त्यानंतर सिटिंग वाजवायचं आहे आपल्याला. स्लोप आज पण आपण इन्व्हर्टर लावतोय. चला इन्स्ट्रुमेंट काढूया फटाफट, नंतर नाश्ता करू. तर पब्लिक अचानक भयानक आपण चाललोय हॉलवरती वाजवायला. नवऱ्याच्या लग्नाला मयूर आहे, विश्राम भाई पुढे बसलाय. इथे गणाजी आहे. गणाजी आज लय दिवसांनी बेस वाजवणार आणि मी थाप वाजवणार आहे. फुल कुटणार आहे बोलतो. फुल कुटणार. तर आता चाललोय आपण तिकडे. अजून लग्न पण नाही लागलं यार. म्हणजे वाजवणार कधी आपण. म्हणजे आज खूप उशीर होणार आहे ऑर्डरला. म्हणजे मजा असणार. बघू आता डायरेक्ट हॉलवरती जाऊया. काहीतरी थोडंसं गडबड करूया आणि परत ते आपल्याला इथे सोडणार आहेत सेटअपवरती. त्यानंतर इकडे आपला 3 रोटोचा सेटअप आहे. तर नक्कीच मजा येईल. आता आधी आपण हॉलवर जाऊया. या नाश्ता करायला या.
एकदम भाई चकना खाना तू खा गाईज आपलं झालंय तिकडचं वाजवून हॉलवरचं आणि आम्ही परत रिक्षाने आता निघालोय लोकेशनवरती जायला. ते लोक येणार त्यानंतर मग आपला रोटोचा सेटअप बिटअप लागून आपण वाजवणार आहे. आता परत इस्राम पुढे बसलाय. आपल्याला जवळ आहे ना भावा आपण गावी माहिती आहे ना फिरायची रिक्षातून. हा आपला सेटअप पण झालाय पब्लिक आणि सगळी पब्लिक आली आपली. गवऱ्या पोपट्या अंड्या बाकी तर आले पमय पण आलाय सगळे बेसवाले आलेत. सावतामाळी आहे तिकडे. हा आपला नवीन भाव सचिन कदम किरण येतोय. सावत्यामाळे इकडे इकडे. तर आता नवरा नवरीचा अजून काय आता पता नाही. टायमिंग दाखव रे मला. अजून आता वाजलेत 9:28 झालेत. अजून नवऱ्याचा आता पता नाही नवरा कधी येईल. त्यानंतर मग आपल्याला वाजवायचं आहे. तर बघू आता काय सिच्युएशन आहे काय सीन होतोय. टाइम लिमिट नाही. पोलीस कॉटेज आहे. स्वतः पोलीस आहेत ते लोक. अंड्या बघा काय कीबोर्ड वाजवतोय. हा बोलून गाणं बोलून तेच मै तो दिवाना. आवाज वाढव ना कीबोर्डचा. आवाजच येत नाही. परत परत वन्स वर दिवाना दिवाना. हा बटन तोडशील. आपला झालाय ब्रेक टाइम. नवरा नवरीचा अजून आता पता नाही. त्यांनी फोन करून सांगितलं की जेवायला चला जेवून घ्या सगळ्या पोरांनी कारण वेळ लागणार आहे. चौबल सीट आलोय कारण इथेच 5 मिनिटावर आहे. नाही तर तुम्ही आता परत बोलाल की हे लोक ट्रिपला फिरतात चौबला फिरतात. या गाडीवर आम्ही 4 जण आलो. बाकी गाडीचा जीव घेतलाय. तर बाकीची पोरं गेली आतमध्ये आणि अजून आनंदादा वगैरे येत आहेत. ते लोक आले की मग आपण पण आतमध्ये जेवायला जाऊया. एक नंबर प्रोफेशनल. अरे बापरे असं वाटतं. आम्ही लोक इकडे अजून जेवायला सुरुवात नाही केली. त्याला बघा पळतोय. हे किधर भाग रहा है क्या कर रहा है. हे मोठे जिसका पेट नहीं और सेट नहीं ज्याला नाही पोट. काय करू रे तुझं मी काय करू. याला भरून द्या सगळं भरून द्या माझ्याकडे. मोठू डाईट वर आहे बघा. आपण डाएट वर नाही. पहिला पाणीपुरी खायला गेला. बाई साईराम जेवायला जय साईनाथ. या सगळ्यांनी जेवायला या. मस्त घेतला. सगळ्यांमध्ये फक्त निल्या मीच आहे पब्लिक. आज असला तर जेवला नसता चांगला लग्नामध्ये. चला आपण जेवण घेऊया नंतर भेटू. तरी थांबायचं. बासुंदी भाई इसको एक पान खिलाना. भाई इसको एक पान खिलाना. हंगारी पहली बार आए हमें चार मीठा पान. सादा खाएगा. झटका लगेगा. किसी को नहीं लग रहा उसको करेगा. जो वेज कोल्हापुरी आज आप इधर एक मोटे वाइस करा. सगळे मस्त पैकी जेवायला बसले. नाही सावतामाळी चौथी आईस्क्रीम आहे. चौथी त्याची पान पण खाल्ला ना तू. आणि पान खाल्ला आता अजून बोलतो मला पाणीपुरी खायची. मला अजून त्याची चांदी झाली. चल आपण बाहेर पण खाऊया. इकडे इकडे आपण बाहेर पण नाही. गणूबाई बाहेर बोलतो. भाई भाजला पाहिजे. भाजला पाहिजे काय. तो बोलतो कुठून आले एवढा घोका घेऊन आले अचानक. भाई लगा दे आग लगा दे फटफट. कापूर आहे हो. अरे मारफूक. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर गणू.
गुडघ्यावरला एकदा मिक्सरमध्ये बना भाई पटपट नाही रे भाईने घाईत केलं मसाला ना भाई कुंबट केला तर आपलं जेवण झालंय. आपण थोडस फोटोशूट काढू आणि मग आपल्या लोकेशन वरती जाऊया. इथे फोटोशूटला आलो आपण. आहे हाय खूप काय मागवलेलं. तर मित्रांनो आपण आलोय जेवण आणि आपला नाश्ता पण मागवलेला चुकून. आपल्याला माहिती नव्हतं की आपण जेवणार आहे की नाही, आपल्याला जेवण आहे की नाही. त्यामुळे मंगेश गेलेला सँडविच आणायला सर्वांना, आमलेट पाव सँडविच. पण आता जेवायला तिकडे गेलो तर इथे आता सगळे वेस्ट आहे, पण आपण खाणार. जेवण आलं सगळे आता सुस्त झाले. लाईफ बनले का सुस्त कोणाला उलट एनर्जी आली आम्हाला झोप यायला लागली. ते वाजले किती टाइम दाखव. टाइम दाखव बघा. लाईट चालू कर. 11:15. तर समजून जावा असं आता किती वाजेपर्यंत वाजवायचं. एक तर पोलीस क्वार्टर्स आहे, 1 वाजेपर्यंत वाजवायचं असं आम्हाला टीप आली आहे. बघू आता काय सीन आहे. चिडतोय भाई. जेवण घेऊन सगळे वैतागलेत आणि 12 वाजायला आले, जवळजवळ 12. सगळे नुसता आमलेट पाव खातोय. सगळे कसे वैतागले. तिकडे पबजी चालू होते बघा. आम्हाला चंद्र दिसायला लागला आता चांगला. वडापाव खाल्ला ना. चंद्र दिसतोय चांगला. झोपेला चंद्र बघा. चंद्र बघा पबजीची किडी समोरच आहे. खरंच जाम वैताग आला. जवळजवळ आम्हाला इथे येऊन 6 तास व्हायला आले. अजून काय नवरा नवी अजून त्यांचा आठवतच नाही. आमची पोकट किट झाली आहे. आणि आमचा एक फिल्डर आहे जवळजवळ त्याला 1 तास व्हायला आला. वरून काय उतरत नाही खाली. गाड्या बघतोय वर बरं आणि बोलतो गाड्या किती फास्ट चालतात. मीटिंग चालू आहे. तर अजून काय नवरा आला नाही. नवरा याची वाट बघूया. नवरा आला की थोडं तरी वाजवायला भेटलं पाहिजे, नाही तर असं वाटेल की अरे यार एवढा वेळ थांबून काय अर्थ झाला. फक्त जेवायला आलेलो आम्ही. इथे फक्त एक हातगाडीवर रोटोचा सेटअप होता आणि पुढे जाऊन आपल्याला 3 रोटो लावायचे आहेत. म्हणजे हातगाडीवरचा रोटो आपल्याला खाली उतरवायचा आहे. पण आता वाजलेत किती, आता काय सीन होतोय काय माहित. बघूया. सुदेशची काहीतरी स्वप्न होती. सुदेशचे स्वप्न होते. आज आपण ऑर्डरला येऊया, 9:30-10 वाजेपर्यंत वाजूया आणि लगेच घरी जाऊया. आता 12 वाजले. बाहेरील बघा बाहेरील. ते लोक रील बनवत होते. आपल्या पोरांनी त्यांना आवाज दिला. आता आपण बोलले तुम लोग भी आ जाओ. तर आपली पोरं तयार. आपल्याकडे नवीन गँग आली आहे. आम्ही आलोय बँजो वाजवायला, पण आता नाचायची तयारी करतोय. बँजो वाजवा. त्यांना एमजीने लाईट लावून दिली आहे. फुल मजा करताय का. बल्ले बल्ले. अंड्या 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 बघ. एवढा नाचतात ते विदाउट गाणं बघते कसे नाचतात ते आनंदात.
व्हिडिओग्राफर बघा त्यांचा. मॉल पण झालाय पण पब्लिक इथे हब मॉल पण बंद झाला, पण अजून काय नवरा नवरी आले नाही. आता आम्ही आलोय झोपेला. कालपासून आलो आपण. आता 1-2 तासांनी ते लोक मॉल चालू करायला येतील. मी मस्तपैकी झोपलोय गाडीवरती आणि गाड्या बघतोय हायवेच्या. सगळे वैतागले खरंच. टाइम दाखव किती वाजले. आता 12:30 होऊन गेले. 12 झाले म्हणजे दुसरा दिवस लागलेला आहे. हा बघा, आम्ही काल आलो होतो ऑर्डरला, आता दुसरा दिवस लागला. दुसरा दिवस लागलाय. बरोबर ना. चला फायनली आला नवरा आला. आता आपण वाजायला जाऊया. आला नाही अजून येतो. म्हणजे येतोय. गाडी अशी टर्न मारायला गेली. तर आपला झालाय पॅकअप आणि इन्स्ट्रुमेंट पॅकिंग करायचं काम चालू आहे. आणि आता पॅकिंग करून झालो आहे आणि आता आपण निघणार घरी. तर ब्लॉग आता लांबवत नाही. ब्लॉग मी आता इथेच एंड करतोय. जर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपले सर्व व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. आजच्या ऑर्डरला मित्रांनो भरपूर लेट झाला. भरपूर म्हणजे काहीतरीच लेट झाला. तरी पण अर्धा तास तरी आपण वाजवलं आहे. आणि आता पॅकअप झाला आहे. तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. टाटा बाय बाय, टेक केअर. ओम साईराम.